बनावट सोन्याच्या नाण्यांचा आमिष दाखवून कोल्हापूरच्या एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक झाली। हा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला। या प्रकरणातील आरोपी पातूर तालुक्यातील असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। कोल्हापूर येथील हॉटेल व्यावसायिक युवराज कांबळे यांना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा परिसरात घर पाडताना 3.5 किलो सोन्याची नाणी सापडल्याचं आमिष दाखवण्यात आलं। आरोपीनं व्हॉट्सअपवर कथित सोन्याच्या नाण्यांचे फोटो पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला। तपासणीसाठी दिलेले एक नाणे खरे असल्याचं आढळल्यानंतर 50 लाख रुपयात व्यवहार निश्चित करण्यात आला। यानुसार कांबळे यांनी 15 लाख रुपये रोख देऊन 3 किलो 300 ग्राम कथित सोन्याची नाणी घेतली। मात्र नंतर सर्व नाणी बनावट असल्याचं उघड झालं। या प्रकरणी कांबळे यांनी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे धाव घेत आरोपीचा शोध घेऊन फसवलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानंतर पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ज्यावेळी आम्ही 15 लाख रुपये घेऊन नांदखेड फाटा इथं आलो, पातूरच्या बाजूला नांदखेड फाटा आलो। त्या नांदखेड फाट्यावरती आल्यानंतर मला त्यांचा कॉल आला की असं नांदखेड फाट्यावरती तुम्ही या। नांदखेड फाट्यावरती आल्यानंतर आम्ही 15 लाख रुपये त्यांना कॅश दिली व त्यांनी मला 3 किलो 300 ग्रामचे नाणी दिलेत, तर ते नाणी पूर्णतः खोटी निघलेत आणि आमचे जसे कॅश त्यांना मिळतात त्यांनी तिघांनी त्यांचे मोबाईल बंद करून ठेवलेत आणि माझी त्यांनी फसवणूक करून आम्हाला पूर्णतः एका म्हणजे चांगल्या परिवाराला पूर्ण फसवलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण अडचणीत आणलेलं आहे त्यांनी। आता तरी मी पातूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी काल सकाळी 11 वाजता बसलो होतो, तर तिथं बसल्यानंतर मी 6 वाजेपर्यंत बसलो, तर माझी काही दखल घेतली नाही। रामकृष्ण जाधव साहेब म्हणून PI आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट केली, विनंती केली, हातापाया पडलो, तरीसुद्धा त्यांनी काही माझी रिक्वेस्ट घेतली नाही। त्यानंतर त्यांनी माझा फक्त अर्ज दाखल करून घेतला आणि अर्जावरती माझं काहीच होणार नाही म्हणून मी आज SP ऑफिसला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आलोय। तरी मला कुठेतरी न्याय मिळावा आणि हे झालेल्या प्रसंगातून मला बाहेर काढावं।